ए सरजे उतर खाली सरजे हट उतर सरजे उतर खाली चल खाली उतर. तर मित्रांनो नमस्कार. ए यार उतर ना उतर चल उतर. तर आज हे महाशय इकडे आहेत कारण की रात्री अवकाळी पाऊस आला होता आणि पाऊस जरा जास्तच आला होता. पाऊस आला असेल 10-10:30च्या टायमाला. तर मग ते तिकडं चिखलात ना रात्रभर बसलेच नसते दोघं पण. तर त्याच्यामुळे त्यांना गोठ्यात आणले वासरला आणि खिलरीला. मग रात्रभर टाटून बसले असते उभाच राहिले असते त्याच्यामुळं. परत ही गाय पण गोठ्यात आणली कारण की ती बी चिखलात बसली नसते. आणि परत छोटं वासरू इथं आणलं होतं पण ते आता सकाळी दूध काढल्यानंतर त्याला त्याच्या जागेवर बांधले ह्या काळ्या गायच्या वासराला. पाऊस आला ना तर सगळे जनावर गोठ्यातच होते आणि हे तर ना मोकळेत ना तर त्याच्यामुळं कमी जागेत जास्त जनावरं बसली हे मोकळे जनावरांमधले. आणि जनावर म्हणलं ना तर थोडाफार आडा तर होतोच. आता ह्या जरशा गायांचं खुराक बरं का. खाली सुग्रास घेतले त्याच्यावर थोडीशी शेंगदाणा पेंड टाकली. ज्या गाया दुधाच्या आहेत ना तर त्यांना हे असते हे ह्याच्यात एक ढक्कन आणि इकडं ह्याच्यात एक हे भैयानी माप बनवलेले. परत ज्या गाया गाभण नाहीत ना म्हणजे गाभण नाहीत तर त्यांना हे असते मी अंदाजानेच टाकत असतोय. परत ही वाली गाभण आहे त्याच्यामुळे तिला नाही टाकायचं. परत इकडं आपलं सोड आहे ते खायचा सोड आहे ना हे सगळ्यांना असतो. हे मी फक्त जरशायांचे घेतले ह्याच्यात. हे सगळं फक्त सकाळीच टाकतो मी सोड आणते आणि हे हिला ह्याच्यात झालं. आता हे जे आपण पलीकडल्या साईडला बांधतो ना बैलांच्या तर तिला हे आणि जे अलीकडच्या 2 साईडच्या जरशा आहेत ना त्यांना हे. बाकी खिलरी तर ह्याच्यातलं काही टाकलं ना काही खात नाही. खिलरी गंगा ह्याच्यातलं कॅल्शियम सोडा वगैरे काही सोडा खातात फक्त. नाही तर मिनरल मिक्सचर किंवा कॅल्शियम टाकलं ना तर आपले गावरान गाया खात नाहीत खुराक. तर त्याच्यामुळे त्यांना काही नसते फक्त खुराकच असते. तिला तिकडे ठेवलं हिला इथं. तिला खाली टाकले बरं का. तिला ह्या वासराला पण खुराक असतं आणि बाकी इकडे खिलरीला. त्या गायीसोबत समोर कुठली गाय नाही ना ह्या वासरासमोर कुठलं वासरू नाही तर त्याच्यामुळे ह्यांना खाली असते त्या गायीला आणि ह्या वासराला. ह्याला ना खुराक आहे तरी पण हे सुधरतच नाही. कसं काय डिवॉर्मिंग बी केली ह्याची. आता डिवॉर्मिंगचं ना औषध बदलून बघतो एकदा ह्याची ढेरी कमी झाली तर. त्याला केस बी लय वाढलेत. हरण्या एवढा मोठा झाला तरी पण गंगा चाटते त्याला माया करते. हे खाऊन पिऊन बसले तर पिल्ल्याला त्याच्या जागेवर बाहेर नेऊन बांधतो. ओट चल. वासराला बाहेर काढलंय त्याला खायला ठेवलंय बाहेर. इकडं गाईला बाहेर काढलंय त्याच्या जागेवर बांधले. आता कोरडी जागा पडली तिला बसायला. आपल्याला समोरच्या शेतात मका पेरायची जनावरांसाठी चारा म्हणून. ह्या मकाच्या बाजूलाच आपण ह्याच्या आतवर ह्याच्यात एकदा अवथाणून घेतले गवत आलं होतं ते. आता पेरून घेऊ. आपल्या गाई आल्या पाण्यावर. एक गाय कुठे गेली कडे काबरी आहे सीता हाय हाय सगळे आहेत. हे वृंदा था ऊन लय पडते ना दुपारच्या लय फुल पाणी पितात जनावर. पाणी बकेटीत हारण्यासाठी ठेवलेलं आहे. हे जनावर दुपारचे सावलीत आलेत. आता थोड्या वेळाने जातील चरायला. दुपारी आले होते शेडमध्ये. आता 3 वाजले. थोड्या वेळाने जातील चरायला 3:30पर्यंत. आता बैलाचं बी झालं आराम. मी बैलाला घेऊन जाणार आहे कामावर.
चिमान सरजा उठ र. काय बैल शेणावरच बसला होता. बैल इथं तयार करून ठेवलेत आणि पाठीमागं टिफन आहे. टिफन घेऊन चाललोय आपल्या वरच्या शेताकडे. अगोदरच उशीर लय झाला पेरायला. सकाळून पेरायला पाहिजे होतं. अवकाळी पाऊस पडला ना रात्री, तर त्याच्यामुळं ओल झाले शेतात. बघा अशी ओल आहे. म्हणजे हे आपलं शेत नाही, मी चाललो आहे शेजाऱ्यांच्या शेतातून जायचं आहे टिफन घेऊन आपल्या शेतात. तुम्ही जे मला काम करताना बघताय ना, तर याला म्हणतात पेरणी. पेरणी म्हणजे एक कला, ज्यामध्ये मी चालवत असलेल्या अवजाराने, ते अवजार म्हणजे टिफन, 3 लाईन होतात. तर त्या 3 लाईनमध्ये समान बी पडलं पाहिजे आणि सोबतच संपूर्ण शेतात समान बी पडलं पाहिजे, तर त्याला म्हणतात पेरणी. पेरणी करणारे अवजार म्हणजे टिफन. टिफनीला बियाण्याची एक बॅग अडकवलेली असते. तर त्या बॅगमधून आपण उजव्या हातात बियाणं घ्यायचं आणि टिफनीमध्ये सोडायचं. सोडत असताना डावा हात मूठ भरून घ्यायची डाव्या हाताची बियाण्याने. उजवा हात सोडत असताना उजव्या हातातलं बियाणं संपत आलं की लगेच डावा हात चालू करायचा आणि डावा हात सोडत असताना उजवा हात परत मूठ भरून घ्यायची बियाण्याची आणि डाव्या हातातलं संपत आलं की लगेच उजव्या हाताचं चालू करायचं. म्हणजे असं कंटिन्यू बियाणं पडलं पाहिजे पूर्ण शेतभर. आणि हे बियाणं असं दोन्ही हाताने सोडत असताना बैल देखील कंट्रोल करायचे. बैल कंट्रोल करायचे म्हणजे आपण ज्या बाजूने शेत पेरायला चालू केले ना, तर त्या बाजूच्या टिफनीने जी लाईन तयार होते ना, तर त्या लाईनमध्ये तो बैल चालला पाहिजे. जर शहाणे बैल असतील ना वयस्कर, तर त्यांना जास्त कंट्रोल करायची गरज नाही. पण नवीन बैल जर असतील ना, तर कंट्रोल करावे लागतात. म्हणजे थोडंसं कासऱ्याला ओढ द्यायचा, बैल आत बाहेर करायला लागले तर. आता आपले बैल कंट्रोल करावे लागतात, कारण की एक बैल छोटा आणि एक बैल मोठा आहे ना, तर त्याच्यामुळं मोठा बैल थोडासा कंट्रोल करावा लागतो, थोडा फास्ट चालतो त्याच्यामुळं. तर अशी करायची पेरणी आणि कंटिन्यू बियाणं सोडत राहायचं. पूर्ण शेतभर एक समान बियाणं झालं पाहिजे. आपली शेती मराठवाड्यात येते आणि मराठवाड्यात आज देखील अंदाजे 25% शेतकरी बैलांनी पेरणी करतात आणि 70% शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करतात. 25% शेतकऱ्यांनी आणखीन ही परंपरा जपली आहे, पण पुढे चालू राहील नाही राहील सांगता येत नाही. बाकीची थोडी माहिती पुढच्या वेळेस पेरणी करताना देईन. तर ह्याच्यात मकाचं बी आहे. अशी चालू आहे आपली मका पेरायची. मका आपण 3 नळी पेरतोय. 3 नळी म्हणजे ह्या निळ्या कलरच्या 3 लाईन गेल्यात ना खाली नळ्या, तर ह्या 3 नळ्यातून मका पडते. म्हणजे एक विधभर अंतर आहे दोन्ही लाईनच्यामध्ये. ह्या लाईनच्या आणि ह्या लाईनच्यामध्ये विधभर अंतर आहे. जशी आपण ही साईडची मका पेरली होती ना, तर तशीच ही मका पेरतोय आपण. आणि ही वाली मका ना आपण बियासाठी ठेवली. असं मी पेरून घेतोय. म्हणजे काय होईल, आपल्याला ज्यावेळेस पावसाळा सुरुवात होईल ना, तर त्यावेळेस चारा होईल आपल्याला ह्यो मकाचा. म्हणजे ह्यो आता जरशगांसाठी पण आणि गावरांसाठी पण, कारण त्यावेळेस मग गावरांना चरायला काय नसेल. मग एवढे शेत पेरून घेतो मका. पेरायला मस्त पावसाळ्यासारखी ओल आहे. बगळे किडे खातात का मका? शाकाहारी तर नाहीत. अवकाळी पाऊस पडला ना, तर त्याच्यामुळं ओल चांगली पावसाळ्यासारखी सगळं शेत ओल आहे. म्हणजे आंबट ओल आहे जास्त, म्हणजे एकदम चिखलच नाही, वापस आहे व्यवस्थित. आता मकाचं बी संपलं आहे. मी घरी चाललो आहे बी आणायला. बी आणतो घरी येऊन. आता आपल्या गाया चालल्यात चरायला आणि मोत्या चालला फिरायला. एका पायाने लंगतोय. मी सकाळी बघून दिलं, पण काटा नाही त्याच्या पायात. राणी एवढं बी घेऊन आलो मी मकाचं. अगोदर पण एवढंच आणलं होतं. मकाचं बी मोठालं आहे ना आकाराने, त्याच्यामुळे जास्त दाट सोडावं लागते. तोवर आपली बैल इथं उभा केलं ते. चल सर्च हाय
तिकडं खालच्याकडे गेलो होतो तास घेऊन, तर तिकडंच पेरायचं झालं, म्हणजे कडीपर्यंत पेरून झाले. आता रिकामी टिफन घेऊन घरी चाललोय. चल चिमणे, बोलायला लागलं ना बैलांना वाटतंय थांबायचंच काय की. चला आता रिकामी टिफन घरी ठेवून येतो आणि आऊत घेऊन येतो. आपण दरवेळेस पेरलं ना की पेरल्याच्या नंतर एकदा आऊत फिरवतो शेतातून, त्याला म्हणतात रासने घेणं. त्यांनी काय होतं, हे राहिलेलं गवत आहे ना तर ते उपटून निघतं मग आऊत हाणल्यानंतर. तर त्याच्यामुळं आपल्याला एकदा रासने घ्यायच्यात, म्हणजे ह्या शेतात डबल एकदा आऊत हाणायचे. म्हणजे आवताच्या पासाने कुठं कुठं हिरवं गवत दिसते ना तर ते हिरवं गवत उपटून निघन. माझं पेरायचं झालं, बगळ्याला कळलं बगळे चालले, पण परत येतील. मी ज्यावेळेस आऊत हाणायला लागेल ना तर त्यावेळेस बगळे वापस येतील. बघा कुठं आले वापस, ह्याच रानात आले तर डबल. मला वाटलं चालले काय की, कारण मला आणखीन आऊत हाणायचं नाही ह्या रानात. बिचारे किती, 3, 6, 9, 12 आणि 2 तिकडे गेलेत कुठंतरी. चल सर्च. झालो पेरून जनावरांसाठी चारा. आणखीन चारा पेरावा लागेल आपल्याला जनावरांसाठी, पण ज्वारी पेरता येईल, मका एवढी बस होईल. आता काही ज्वारी पेरू आपण, कडवळ. चल ना चिमण्या चल, महागाराला ख्याला थांबायचंच वाटतंय. चल आता परत चाललोय मी. आऊत घेतलंय, आपल्याकडे लोखंडाचंच आऊत आहे. ऐक रे थांब रबायला, आपल्याकडे आऊत लोखंडेच आहे. लोखंडे आऊत घेतलंय मी, टिफनीच्या जागेवर आऊत लावले आणि चाललो मी आऊत हाणायला. चल सर्च. आता आऊत इथं थांबवलंय मी, बैलाची थांबवतो. आपण ह्या शेतात चुका लावलाय, ज्या शेतात आपली अद्रक होती ना तर तिथं आपण चुका लावलाय. तर चुका असा आहे, ही पानावर आहे ना, रात्री पाऊस आल्यामुळं पानावर माती आहे, पण ही अशी केली ना निघून जाते पानावरची माती, थोडंसं झाड हलवलं की. तर असा आहे चुका, जो आपण लावला पण आणि कटिंगला पण आला. आता अशा लाईन दिसतात चुक्याच्या. बघा हे समोर अशी लाईन आहे ना, ह्या दोन्ही लाईन चिटकून झाल्यात. तर असा यायला पाहिजे, इतका दाट वाट आणि मोठं झाड व्यवस्थित. तर ह्याच्यात एक शेपूचं पण झाड आलं आहे. आपल्याला कमेंट आली होती की चुका कसा असतो, तर हे बघा पालकासारखा असतो चुका. पालकावणीच पान असतात, पण जरा बारीक पान आहेत चुक्याचे, चवीला आंबट, पालकापेक्षा बारीक पानं, पण पालकासारखाच येतो असा गुच्छामध्ये. हे बघा इथं ह्याचं बूड खाली आहे, कुठं खाली बूड काय, आणि असा गुच्छ येतो पालकासारखाच, असा गुच्छात येतो चुका. आणि त्याच्यासोबत ही शेपू असते ना, कुठे गेली, माझ्या हातावर आहे ना तर ही शेपू आहे. ह्या दोन्ही भाज्या मिक्स असतात. म्हणजे बघा इकडं पण आणखी नाही शेपू, माझ्या हातावरचा शेपू आणि हा मोठ्या पानाचा चुका. तर हे दोन्ही, माझ्या हातावरचा हा चुका, ह्या दोन्हीची मिक्स भाजी असते, शेपू चुक्याची भाजी. तर पण आपण फक्त चुकाचा लावलाय, शेपू नाही लावला. आणि इकडं कटिंग चालू आहे आपल्या चुक्याची, कटिंगला आलाय. तर आई कट करते चुका. ऐक ऐक सरजे थांब ना, ऐक. तर आई इकडं चुका कापते. आई हे कापून दाखव घे पुढचं. हे कापलं ना तर परत ह्याला खालून नवीन फुटवा येतो. बघा आता ह्याचा बुडका कापलाय ना तर हे कापलेलं असंच राहून द्यायचं. ह्याला खालून नवीन फुटवे येतात, म्हणजे नवीन पान येतात खालून, आणि परत चुका मोठा असाच होतो, म्हणजे इतकाला वाढतो. तर या चुक्याच्या ना एक 2-3 कटिंग होतात, किंवा जास्त पण होतात. जर चांगलं सांभाळून ह्याला तर एक 4-5 कटिंग होतात, म्हणजे 1-2 महिन्यापर्यंत राहतो चुका. आता आपण हा एप्रिल चालू आहे, मेमध्ये नाही मार्चमध्ये लावला आहे, तर मेच्या एंडिंगपर्यंत आपला चुका राहील, म्हणजे कटिंग होत राहील. तर हे अशा आपण कॅरेट भरतो, कॅरेटमध्ये चुका भरायचा. उद्या सकाळी चुका मार्केटला जाणार. हे एका कॅरेटमध्ये 10 किलो चुका बसतो, 10 ते 15. जर जास्त असं चोपलं ना तर 15, आणि मोकळा ठेवला तर 10-12. आणि या चुक्याच्या शेतात आपली कोथिंबीर आलेली, कोथिंबीर पण ऐक ना सरजे, बघा कोथिंबीर पण काढायला आली, पण चांगली. पण कोथिंबीर थोडीच आहे ना, मग त्याच्यामुळं मग थोडी मार्केटला पाठवायची, बाकीची आपल्याला घरी खायला ठेवायची. आणि आता मी जातो, हे बैल काय थांबत नाही नीट,
सरजा काही नीट थांबत नाही. ते बघा असा आपला चूक आहे. आणि इकडं अगोदरच आईने 3 कॅरेट काढून ठेवलेत. आता हे कॅरेट जास्त भरले ना तर ह्याचं वजन 15 किलो भरतं. 15 किलो भाजी भरते त्या कॅरेटमध्ये. तर आता हे 1 2 3 कॅरेट आहेत. परत आई 4थं कॅरेट काढते. म्हणजे मला वाटतं आई 6 कॅरेट काढेल, 5 किंवा 6. बघू आता किती काढते ते. इकडं मी आलो आहे अवताकड, नाही तर बैलाला पास लागते. काय होतं, मोकळा जर चाललं ना, आपण लक्ष वगैरे नसेल ना तरी पास अशी बैलाला पायाला लागू शकते. त्याच्यामुळे मी आलो वापस. चुक्याला भाव ना, गेल्या वर्षी आपल्या चुक्याला 30 रुपये भाव लागत होता, 30 रुपये किलो. मला वाटतं ह्या वर्षी पण तितकाच भाव लागेल, 30 किंवा 35 रुपये प्रमाणे. आता बघू उद्याच्याला किती भाव लागतो चुक्याला. ते उद्या चुका जाईन मार्केटला. आणि चल सर्ज, ए बैल चल. तो पलीकडे जास्त हिरवा आहे, तो जुना चुका आहे. आणि इकडं काळं शेत दिसते ना, तर इकडं नवीन लावलेला आहे. तर तो पण होईल, 15 दिवसांनी मोठा होईल. आपण दरवेळेस काही पण पेरलं ना तर पेरल्यानंतर आपण आवत आणतो. तसंच यावेळेस पण मी आवत आणतो आहे, म्हणजेच रासण्या घेतो आहे. जर कुठं मका उघडी राहिली असेल ना तर ते रासण्या घेतल्याने खाल्ली होती. शेत लेवल होतं. जे गवत राहिले ना तर ते गवत पण निघन आवत आणल्यावर. त्याच्यामुळे आता मी आवत आणून घेतो आहे. आवत आणताना उभं राहून आवत आणलं तरी जमते, किंवा आवता मग मोकळं चाललं ना आवताला हात लावून तरी पण जमत आहे. मग मी कुठं उभा राहतो, जिथं गरज नाही तर तिथं चलतो. आणि जिथं समजा गवत वगैरे आले ना तर तिथं मग आवतो उभा राहतो. मित्रांनो, आता 7 वाजलेत. आवत आणायला उशीर झाला, पण पूर्ण आवत आणायचं झालं. फक्त पाटा काढायचे राहिले तर ते उद्याच्याला काढू. पण कसं, आता 2-3 दिवस झालं आभाळाचं वातावरण आहे ना, तर त्याच्यामुळे मी पूर्ण आवत आणून घेतलं. जर रात्री पाऊस आला तरी काय अडचण नको म्हणून. चला आता घरचे कामं बघावं लागतील, काय राहिलेत का, झाले असतील असं तर मला वाटतंय. परत आज जर आवत आणायचं पूर्ण झालं नसतं ना, मग रात्री पाऊस आला असतं ना, परत मग ते गवत तसंच राहिलं असतं. तर त्याच्यामुळं मी उशीर होऊन दिला, पण आवत पूर्ण आणलं. आता चाललो आहे हौदाकडं आवत घेऊन. हौदापाशी आवत सोडतो, बैलांना पाणी पाजतो आणि मग पाणी पाजून घरी गेल्यानंतर बैलांना मग खायला. घरचे सगळे कामं आवरले. दूध वगैरे काढायचं, दूध घालून आलो मी आता डेअरीवरून. आणि आता आलो आहे तळ्यावर. आपली मोटर बंद करायची. रात्री पाऊस पडला आहे ना, तर त्याच्यामुळे आपली मोटर बंद करायची. तरी भिजायलाच काय नाही. तर अगोदर ॲटो बंद करतो की झाली बंद. म्हणजे सध्या काय लाईट नाही, लाईट येणार आहे 9:30ला. आणि आता 8:30 वाजलेत. आणि रात्री तर काय होतं, लाईटचा प्रॉब्लेम झाला होता ना, तर वाऱ्यानं कुठंतरी लाईटचा प्रॉब्लेम झाला होता. तर त्याच्यामुळे रात्री 3 फेज लाईट नव्हती. तर त्याच्यामुळे मोटर आपली रात्री चालू झालती, पण नंतर बंद पडली. पाऊस आल्यानंतर मोटर बंद होती. मग आज चालू व्हायला नको म्हणून मग बंद करून ठेवली. आता किती 1-2-4 दिवस बंद राहील, जोपर्यंत पावसाची ओल आहे तोपर्यंत. मग परत जमीन कोरडी पडली ना तर मग परत मग चालू करायची. 3-4 दिवसांनी चालू करायची. मग बघू, त्याच्यात पण जर पाऊस आणखीन पडला ना 1-2 पाऊस तर मग गरज नाही. पण पाऊस नाही पडायला पाहिजे, आपण करू चालू. कारण जास्त पाऊस म्हणलं नाही या टायमात. आत्ता पाऊस पडला तर मग परत आगुट मोहराला वेळेवर जूनमध्ये पडत नाही. आणि आपलं तलाव म्हणजे नुसती शांतता. चंद्राचा थोडासा उजेड आहे बरं का. इथं ती तसली टिटवी नसते का, टिवटवी म्हणतात आम्ही, तर तो एकच पक्षी सध्याला ओरडतोय. बाकी मग रातकिडे. चला आता जातो घरी. घरी तर आपल्या गायचं चालू आहे आराम. ह्या दिवसभर फिरलेले असतात ना, तर त्याच्यामुळे घरी आलं की मग बसतात. घरी आलं की बसून राहणार. मग मध्यरात्री कोणीतरी उठतं. आणि सकाळी उठून बघितलं ना मी 5 वाजता, तर सगळ्या बसलेल्या असतात. 6 वाजता बसतात. तर रवंत करतात सगळ्या. राणी नाही रवंत करत. बाकी इकडं देवशेनी रवंत करते. आणि ही आहे शुभश्री. दिवसभर पळून पळून कसली थकली बिचारी, तर एकदम शांत आराम करते. तर दिवसभर लय पळापळ करते. इकडल्या शेतात पळण तिकडं पळण.
आता झोपली निवांत. पिल्ल्याचं खोराक इथंच बरं का. त्याला आता बांधतो मी जागेवर आणि खोराक बी ठेवतो, त्याला बी आणि त्याच्या आईला बी ठेवतो. दोघांचं खोराक ठेवतो. चला आता पिल्ल्याचं खोराक इथं ठेवले. पिल्ल्याची जागा बदलली, त्याच्या रोजच्या जागेवर पाणी झाले पावसाने, तर त्याच्यामुळे पिल्ल्याची जागा बदलली. तर इकडं गाय तर मिनरल मिक्सचर तसलं काय खात नाही बरं का. काला काय ते कॅल्शियम काय तसलं ठेवलं ना खुराकच खात नाही. आणि तिचं आता खुराक बी कमी केलं आहे, विलेली लय दिवस झाले म्हणून. थांब रे, ह्याला आता 9:15 वाजलेत, ह्याला ह्याच्या जागेवर बांधतो. तुला इकडे चल पिले, गाईचं सांडचिन रे बाबा. थांब इकडे चल चल पुढे चल. ह्याला इकडे ठेवतो. ह्याची नवीन जागा जुन्या जागेपेक्षा थोडीशी लांब आहे, 5-6 फूट. इथं आता खात आहे बस. त्याला आता खायला टाकायचं नाही काय नाही. त्याला डायरेक्ट सकाळच्याला कुट्टी केली ना, मग कुट्टी टाकणार मी. आणि त्याला इथं बसायला कोरडी जागा बरं का. इथं जागा ना कोरडी झाली आता, त्याच्यामुळेच ते जागा बदलून बांधली त्याला. खुराकात ते शेंगदाणा पेट खात नाही, पण त्याला सवय लागा म्हणून ठेवली.